देवानी चोरी केली पण कोणत्याही घरी केली नाही. चोरी करण्याकरता त्यांना कुठेही जाण्याकरता परवानगीची गरज नाही. चोरी करायला निघाले भगवान. एका गोपिकेनी रस्त्यावरती आडवी झाली. नो एंट्री इन माय होम, मेरे मकान में आपको एंट्री नहीं. देव म्हणे असं जे बाई सारली मग एकच कोणपणा झाली देईना तोंडावर तुझ्या बाबाचे घर, तुझ्या बाबाचे घर, तुझ्या बाबाचे बापाचं घर होई. जगातल्या कोणत्याही घरी गेला तरी त्याच्यात बापाचं आहे. आपल्याला आपल्या बापाचं काहीच नाही, बस त्याचंच आहे. परमात्मा कोणत्याही घरी चोरी करत नाही. गरबाहून एकांताचे नवविधा नवनिताचे. नवविध भक्तीनं ज्या भक्तात स्त्री पुरुषाचं अंतकरण पवित्र झालं त्या पवित्र अंतकरणाला लोण्याची उपमा देतात. हा मृदू सबाई नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्याशी अपंगिता नाही त्याची धरी जोर नाही. जे कारंगले गांजले त्याशी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देवतेचे जिनावा. बस हृदय पवित्र झालं. हा अभंग म्हणून आपल्या एका मुलीनं राष्ट्रपती पदाची शपथ घेतली होती. काय नाव त्यांचं? जोरात बोला ना. काय नाव त्यांचं? हा, प्रतिभाताई पाटील यांनी हाच अभंग म्हणून राष्ट्रपती पदाची सूत्र स्वीकार केलेली होती. याचा अर्थ असा, मोठा होण्याकरता साहित्यशास्त्र, समाजशास्त्र आणि भगवत भक्तीचा स्वानुभव ज्याच्या उराशी असेल त्याला मोठं बनता येतं. विठाला विठाला विठाला. आणि या पद्धतीने ज्यांचं चित्त पवित्र झालं नवविध भक्तीनं, अशा परम ज्ञानी गोपिका त्यांच्या घरी गेले भगवान. प्रालब्ध रूपी शिळ लोणी भगवंतानी खाऊन संपवलं. त्यांच्या प्रत्येक जण आपण जन्माला आलो तर प्रालब्ध घेऊन आलो. मरताना आपण संचित घेऊन जातो. मग ते नजले काही संता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल गवाही तुका म्हणे जय यम आज्ञा. मरताना प्रालब्ध घेऊन जातो, संचित घेऊन जातो आपण, आणि त्याच्या आधाराने मग आपल्याला सद्गती किंवा दुर्गती मिळते. लक्ष द्या, हे जे संचित रूपी लोणी आहे त्याची भक्ती एका श्रेष्ठ दर्जाची झाली. त्या सद्भक्ताच्या संचित रूपी लोण्याला भगवान खाऊन टाकतो आणि रिकाम झालेलं शरीर रूपी घट पालथा घालते. अभंगाच्या पहिल्या चरणात
भगवंताची गवळण जिला सासू म्हणून उपमा दिली तुकोबारायांनी, ती आपली व्यथा सांगते भगवंताची चोरी, भगवंतानी केलेल्या चोरीची, तिची व्यथा. चोरी केली यांनी, पाहती गवळणी. काय झालंय? देवाने चोरी केल्यावर तवती पालती दुधाणी. दूध तापवण्याच्या मातीच्या भांड्याला दुधाणी असं म्हटलं जातं मराठीमध्ये. हा, आता त्या दुधाण्या गेल्या, त्याला धुतल्या म्हणत होतो आपण. मातीचं असं मड करायचं, त्याला एक नळ राहायचा मातीचाच, लेकरवा लक्षात घ्या. मातीचीच तोटी असायची नळ, आणि मग त्याच्यातला मस्त आनंद असायचा. ते दूध तापवल्यानंतर बरीच खरवट त्याच्या बुडाला चिकटलेली असायची, ते खायचा एक वेगळाच आनंद. पण आता दूधच राहिलं नाही. आता दूध काय, कोणा तूप मागितलं तर चूप, तूप नाही मागायचं, चूप म्हणायचं. म्हणून आता जुन्या काळात पंगत वाढल्यानंतर जेथपर्यंत तूप वाढल्या जात नव्हतं तेथपर्यंत पुंडलिक वरदे गदर केल्या जात नव्हता. आता आनंद आहे गड्या, माहित नाही बुवा, पण आता सगळ्या मोठ्या मोठ्या रिसेप्शन, माझी इंग्रजी कशी आहे की नाही, हा, रिसेप्शन मध्ये ते बुद्धीचे बाल ठेवतात. तूप नाहीच आहे, तूप ठेवायला पाहिजे की नाही. कारण जेथपर्यंत म्हणजे ताट वाढलं तर त्याच्यावर तूप टाकल्या जात नाही, तेथपर्यंत पूर्ण वाढून झालं हे सिद्ध होत नाही. पण कोणीही बफे मध्ये किती आयटम ठेवले तरी तूप काही ठेवत बस. पण हे ठेवल्याशिवाय राहत नाही बुद्धीचे बाल. मला माहित नाही, मी म्हटलं काय हो याचं रहस्य. कोणी गुपचूप, कोणी नूडल्स, कोणी मंचुरियन, काय काय ते चायनीज आयटम आले, मलाही ते रहस्य कळे ना. पण एक नवरदेवाचा बेशरम बाप आला आणि ते बुद्धीचे बाल घेतले 2-3 हाती, आणि नवरीच्या माय काकी मोठ्या आया उभ्या होत्या, हे त्याच्या पुढे गेलं. आता तीच सांगू मी पुढे काय झालं असेल तर. मला वाटते ही चेष्टाच करण्यासाठी ठेवलेली असावी. ते विठाला आनंद आहे गड्या बस. त्या आता तूप जुन्या काळात मग ते तुपाचा शॉर्टेज व्हायला लागला, त्यावेळेला मग तूप वाढणारा हुशार असावा. मग कमी तुपात झालं पाहिजे म्हणून एक पोळी त्याच्यावर 10-5 निवे आणि 2-4 थेंब त्याच्यावर तूप टाकलं का चालला दूध दे तूप तूप. आता याला काही तूप म्हणायचं का नाही का, तो तुपाचा तुपारड नाही का. काही लोक मोठे कंजूस हो. काही लोकांनी मग तूप वाढताना जरा एक स्टाईल बदलवली. तुपाची वाटी घ्यायची, वाढण्याकरता चमचा नाही घ्यायचा, एक सुई घ्यायची. सुई तुपाच्या वाटीत बुडवली का वरणाच्या वाटीत टाकलं तूप तूप तूप. काय असेल आता तूपच राहिलं नाही. असं खूप काही आपल्याला विनोद करता येईल. काही माणसं भले कंजूस. एक कंजूस म्हणे आपण कंजूस आहोत, आपल्याला कंजूसाची सोयरी करायची आहे. म्हणून त्यानं शोधता एक कंजूस सोयरी की म्हणजे मुलगा आणि तो परिवार मिळाला. म्हणजे या मुलगी बायला, आणि मुलगी बायला आल्यानंतर सगळं पंगत बसवली. पंगत बसवल्यानंतर एक पोळी हातात घेतली, त्या पोळीवर सगळं काही ठेवलं आणि जेवायला बसवले. जेवायला बसवल्यानंतर यायच्या ताटात वाढलं पाणी 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 फक्त पाणी, आणि एका पोळीवरती सगळे पदार्थ वाढले. आणि मग त्या ताटात त्या पाण्यात डुबवत जायचं आणि पुढच्या ताटात जायचं आहे. त्या ताटात डुबवायचा, त्याच्यानंतर पुढच्या जेवणाऱ्याकडे जायचा, त्याच्या ताटात डुबवायचा. 50 माणसं एका पोळीमध्ये पोळी डुबो वाढले. सांगितलं कुंडली गवरदा हरिविठ्ठल, तुम्ही काय म्हणत होती. आणि मग त्यांनी सगळे पदार्थ वाढले असं समजून आणि